माननीय श्री अशोक राजपूत, सहाय्यक पोलीस आयुक्त पनवेल विभाग, माननीय डॉक्टर श्री विशाल नेहुल, सहाय्यक पोलीस आयुक्त बंदर विभाग म्हणजेच उरण। एक ज्योत सुखकर्ता आणि दुःख हरत्यासाठी एक ज्योत अमाप उपस्थित समस्त गणपती गणेश उत्सव मंडळांसाठी एक ज्योत या सुंदर आदर्श संस्कृती जपणाऱ्या उपक्रमासाठी एक ज्योत या उत्सवात वर्दीमध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक पोलीस बांधवांसाठी एक ज्योत सुखकर्ता आणि दुःख हरत्यासाठी एक ज्योत या उत्सवात वर्दीमध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक पोलीस बांधवांसाठी। बोला गणपती बाप्पा, आवाज मनापासून आला पाहिजे। गणपती बाप्पा, मंगल मूर्ती। धन्यवाद सर। मी सर्व मान्यवरांना आसनस्थ होण्याची विनंती करते। यानंतर आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री प्रशांत मोहिते, पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 पनवेल विभाग यांचं स्वागत करण्याची विनंती मी वरिष्ठ पोलीस निरीक्षक पनवेल शहर श्री नितीन ठाकरे सरांना करते। आज या कार्यक्रमासाठी आपली उपस्थिती दर्शवणारे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री प्रशांत मोहिते, पोलीस उपायुक्त परिमंडळ 2। हल्लीच सरांनी या विभागाचा चार्ज आपल्या हाती घेतलेला आहे। यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक पनवेल तालुका श्री अनिल पाटील सर यांना मी विनंती करते की ते आपल्यामध्ये उपस्थित माननीय श्री मंगेश चितळे सर, आयुक्त पनवेल महानगरपालिका यांचं स्वागत करतील। धन्यवाद सर। यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक कळंबोली श्री राजेंद्र कदम यांना मी विनंती करते की त्यांनी आपल्यामध्ये उपस्थित श्री अशोक राजपूत, सहाय्यक पोलीस आयुक्त पनवेल विभाग यांचं स्वागत करावं। यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक तळुजा श्री अविनाश काळदाते यांना मी विनंती करते की आपल्यामध्ये उपस्थित असणारे डॉक्टर श्री विशाल नेहुल, सहाय्यक पोलीस आयुक्त बंदर विभाग नवी मुंबई यांचं या ठिकाणी स्वागत करावं। धन्यवाद सर। मी सर्व मान्यवरांना आसनस्थ होण्याची विनंती करते आणि आजच्या या कार्यक्रमाचे म्हणजेच नवी मुंबई पोलीस आयुक्तालय परिमंडळ 2 पनवेल आयोजित विघ्नहर्ता पुरस्कार वितरण सोहळा 2023 या सोहळ्याचे प्रास्ताविक करण्याची विनंती डॉक्टर श्री विशाल नेहुल, सहाय्यक पोलीस आयुक्त बंदर विभाग यांना करते। आजच्या या गणेशोत्सव 2024 च्या बैठकीकरता आपण सर्व उपस्थित राहिलात याबद्दल मी सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष पनवेल झोनचे डीसीपी माननीय प्रशांत मोहिते सर आणि कार्यक्रमासाठी विशेष पाहुणे म्हणून अतिथी म्हणून उपस्थित राहिलेले महानगरपालिका पनवेलचे आयुक्त श्री मंगेश चितळे सर यांचा देखील मी आभार व्यक्त करतो की इतका चांगला प्रोग्राम आपण आयोजित केला। मित्रांनो, आजचा हा कार्यक्रम आपण विशेष करून 2 गोष्टींसाठी आयोजित केलेला आहे। त्यामध्ये सन 2023 मध्ये नवी मुंबई पोलिसांच्या वतीने आपल्याला आवाहन करण्यात आलं होतं की आपण उत्कृष्ट पद्धतीने गणेशोत्सव कशा पद्धतीने साजरा करावा आणि त्याचे काही क्रायटेरिया ठरवून दिले होते। त्यानुसार आपण सर्वांनी त्याच्यामध्ये मोठ्या संख्येने पार्टिसिपेट केलं। त्याच्यामधून एक समितीने आपल्या त्याच्यामध्ये प्रत्येक गटात प्रथम द्वितीय पुरस्कार काढले। तर आपल्याला या आपण जे मेहनत घेतली होती मागच्या वर्षी त्याचं पारितोषिक वितरण यावर्षी आपल्याला आता हे करायचंय, जेणेकरून यावर्षी देखील जशी अशा पद्धतीची स्पर्धा परत राबवण्यात येणार आहे आणि इतर आपल्या झोनमधले जे सर्व गणेश मंडळ आहेत त्यांना देखील आपल्याकडून प्रोत्साहन मिळालं पाहिजे। म्हणून आपल्या केलेल्या कामाचं कौतुक आणि इतरांना प्रोत्साहन हा आपला आजच्या कार्यक्रमाचा पहिला उद्देश आहे। आणि दुसरा उद्देश हा आहे की येणाऱ्या 7 तारखेपासून आपण सर्वजण गणेशोत्सवामध्ये सहभागी होणार आहोत। गणेशोत्सवात आपण सर्व सार्वजनिक गणेश मंडळांचे प्रतिनिधी आहेत
तर पोलिसांच्या आपल्याकडून काय अपेक्षा आहेत सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करताना? गणेश स्थापनेच्या दिवशी आपण काय करायला पाहिजे? आपल्या गणेशाचं जितक्या दिवसांचं आपल्याकडे आगमन आहे, उदाहरणार्थ 1.5 दिवस, 5 दिवस, 7 दिवस, 11 दिवस, त्या दिवसांच्या कालावधीमध्ये आपण काय केलं पाहिजे? नंतर गणेश विसर्जनाच्या दिवशी आपण काय केलं पाहिजे? कोणते नियम आपण पाळले पाहिजेत? कोणत्या गोष्टी आपण अवॉइड केल्या पाहिजेत? याचं एक आपल्याला मार्गदर्शन माननीय DCP साहेब आपल्याला करणार आहेत. त्याचबरोबर तुम्हाला मागच्या वर्षी किंवा इतर वर्षी काय अडचणी आल्या होत्या, पोलिसांकडनं आपल्या काय अपेक्षा आहेत, हे देखील आपल्याला आज या ठिकाणी जाणून घ्यायचं आहे. तर आपला हा जो कार्यक्रम आहे आपल्या सगळ्यांसाठी आयोजित केलेला आहे आणि तुमच्यामध्ये आणि पोलीस प्रशासनामध्ये एक संवाद निर्माण व्हायला पाहिजे. पुढचे 11 दिवस आपला संवाद असणं खूप महत्वाचं आहे. आपला कॉन्टॅक्ट असणं खूप महत्वाचं आहे. तुम्ही तुमच्याजवळ जी इन्फॉर्मेशन आहे ती डायरेक्ट आमच्याजवळ पोहोचवली पाहिजे. आमचं जे मनात आहे ते डायरेक्ट तुमच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. हे एक आपल्यामधल्या संवादाची ही पहिली पायरी म्हणून आपल्या पनवेल झोन मधल्या सर्व पोलीस स्टेशनच्या सार्वजनिक गणेश मंडळांच्या प्रतिनिधींना आपण आज या ठिकाणी बोलवलेलं आहे. तर अपेक्षा करतो तुम्ही सर्वजण याच्यात मनापासून सहभागी होताल आणि साहेबांकडनं दिलेल्या सूचना आपल्या अंतर्मनामध्ये साठवून ठेवून त्याच्यानंतर अंमलबजावणी करताल. धन्यवाद. धन्यवाद सर. एक छोटंसं प्रास्ताविक झालेलं आहे, त्यामुळे तुम्हाला या आजच्या कार्यक्रमाची कल्पना आलेलीच आहे. आणि मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आपल्या काही सूचना असतील, काही मतं असतील, काही विचार असतील तर ते आपण मांडायचे आहेत. मंडळाकरवी एखादा कोणीतरी व्यक्ती उठून त्या सूचना मांडेल आणि सूचनांची पुनरावृत्ती होऊ नये. त्याचबरोबर वेळेचं भान सुद्धा असावं. तर माईक आहेत खाली, आपण हात वरती केलात की आपल्यापर्यंत माईक येतील. इथे समोर माईक. रामकृष्ण हरी मंडळी, आज नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या परिमंडळ 2च्या वतीनं विघ्नहर्ता पुरस्कार वितरण सोहळा जो आयोजित केलेला आहे, त्या सोहळ्यासाठी उपस्थित मंचावर असलेले सर्व उच्च पदाधिकारी, त्यांचे पोलीस डिपार्टमेंटचे सहकारी आणि इथे गणेश मंडळाचे जे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि मंडळ आले, या सर्वांचं प्रथम अभिनंदन करतो की गणरायाच्या निमित्तानं की न होईना आपण एकत्र आलात, त्याबद्दल सर्वांचं अभिनंदन. माझं नाव मधुकर बळीराम सुरते, राहणार जुई कामोठे. मला सांगायला अभिमान वाटेल, आनंदही वाटेल की पूर्वजांनी जे लिहून ठेवलेलं आहे की सर्वांनी एकत्र यायचं, एकत्र राहायचं, एकत्र मजा करायची. मान्यवरांना मी आनंदाने सांगेन की माझ्या गावामध्ये एक गाव एक गणपती ही संकल्पना गेल्या 19व्या वर्षी झालं, यंदा आम्ही 80व्या वर्षामध्ये पदार्पण करतो. आणि हे करत असताना आम्ही कुठल्याही प्रकारची पावती पुस्तकं छापून पैसे वर्गणी गोळा न करता ग्रामस्थ हे स्वतः आपल्या स्वतःच्या खर्चानं हे 5 दिवसाचं आम्ही गणपतीचं कार्यक्रम आयोजित करतो. शांततेनं आनंदाने आम्ही 5 दिवस एकत्र येतो. जसं टिळकांनी दुरावलेली माणसं एकत्र आली पाहिजेत, सगळी आत्मीयतेनं राहिली पाहिजेत, वागली पाहिजेत. त्याचा विचार असा आहे की माणसाने माणसाप्रमाणे वागलं पाहिजे, आपण एकत्र आलो पाहिजे. संकल्पना अशीच आहे जेणेकरून जो माणसात मधला दुरावा होत चाललेला आहे तो दुरावा संपून एकसंघ एकत्र येऊन गणपतीमध्ये आपला आनंदाचा उत्साह आपण साजरा करावा, असं त्याचं धोरण आहे. मला एक मान्यवरांना विनंती करायची आहे. ती विनंती म्हणजे असं आहे की गणपतीची मिरवणूक ज्या वेळेला जातो त्यावेळेला गुलाल जो उधळला जातो तो गुलाल काही अंशाने आता केमिकल युक्त झालेला आहे आणि तो उधळत असताना कदाचित लहान मुलं असतात, वृद्ध माणसं असतात मिरवणुकीमध्ये, आणि तो जर गुलाल डोळ्यांमध्ये गेला तर डोळ्यांना इजा होण्याची शक्यता असतो. म्हणून आपल्या मार्फत असं एक नियोजन करा
की त्या गुलाला ऐवजी गुलाल उधळा, त्याचं महत्व आहे तोपर्यंत तेवढ्यापर्यंत उधळा, पण जर त्याच्याऐवजी फुलांच्या पाकळ्यांचा जर आपण वर्षाव केला तर गणरायाला देखील बरं वाटेल. एवढंच बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. एक छोटीशी विनंती की आता यानंतर सूचना येतील तर त्या थोडक्यात असाव्यात. सरांनी खूप छान विनंती इथे मांडलेली आहे. थोडक्यात असाव्यात जेणेकरून आपल्याला थोड्या वेळामध्ये खूप लोकांच्या सूचना ऐकायला मिळतील. आपलं नाव सांगायचं, आपल्या मंडळाचं नाव सांगायचं आणि सूचना. हॅलो, मी सूर्यकांत मस्कर, राजेश शिवाजीनगर रहिवासी मंडळ सेक्टर 1 कळंबोली मंडळाचा रजिस्टर सेक्रेटरी. मला सांगायला आनंद वाटतोय. सूचना वजा सर्वांना मी बोलतात ना, वाल्याचा वाल्मिकी व्हायला वेळ लागत नाही. आमच्या मंडळामध्ये पूर्वी 2001 पर्यंत जुगार चालायचा. स्पष्ट बोलतो, 2001 पर्यंत जुगार चालायचा. काय भगवंताची कृपा, रामराव घाडगे साहेब कमिशनर ऑफ पोलीस होते. त्यांना काय सुचलं, त्यांनी हे नियोजन सुरू केलं पुरस्काराचं. तर आमच्या मंडळामध्ये ती एक प्रकारे चमक, म्हणजे एक प्रकारे आदर्श मंडळ ठरण्यासाठी नाही तर बिजली चमकली आमच्यावरती, मंडळावरती. ना आम्ही ठरवलं की नाही, आपण ह्या वेळेला साहेबांनी सांगितल्याप्रमाणे सर्व जे नियम आहेत, दिलेल्या अटी आहेत, त्या काटेकोर पाळायच्या. 2002ला स्वराज्याची शपथ शिवाजी महाराजांचा देखावा आम्ही सादर केला आणि त्या पुरस्काराला आम्ही पात्र ठरलो. आणि विघ्नहर्ता पुरस्कार आम्हाला रामराव घाडगे साहेबांच्या हस्ते वाशीला नाट्यगृहामध्ये आम्हाला मिळालं. आणि आम्हाला समाधान आहे. आज तागायत आमचं मंडळ, मला आज काटेचं सांगायला तरी सांगतो, महाराष्ट्रातला 100 वर्ष पूर्ण झाली होती शासनाला. लोकमान्य टिळक पुरस्कार जो आयोजित केला होता, 100 वर्ष पूर्ण झाले, लोकमान्य टिळकांनी सुरू केलेला, त्या पुरस्कारामध्ये आमच्या मंडळाला महाराष्ट्रातून 2रा क्रमांक आला. मंत्रालयामध्ये आम्हाला ते पारितोषिक मिळालं. त्यानंतर तेच पारितोषिक शासनातर्फे रायगडतर्फे होतं. रायगडतर्फे आमच्या मंडळाला 1म क्रमांक मिळाला. आणि आज तागायत नवी मुंबई पोलीस आयुक्त चषकामध्ये आमचा 2 वर्षाचा गॅप का होईना, पण आमचं पारितोषिक 100% असतं. आणि हे सर्व श्रेय रामराव घाडगे साहेबांनी सुरू केलं होतं आणि ते आपल्या सर्वांना आहे. त्याबद्दल मी सर्व पोलिसांचं धन्यवाद करतो आणि मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना मी धन्यवाद देतो. त्यांनी सर्व मेहनत केली आणि हा उपक्रम पूर्णपणे राबवून सक्सेस केला. त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. धन्यवाद सर. खरं तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. त्यांनी स्वतः मान्य केलं की एका विशिष्ट वेळेपर्यंत आमच्या मंडळात काय चालायचं आणि पोलीस दलाकडनं हा उपक्रम राबवल्यानंतर ते सगळं कसं बंद झालं. पुढचे हो. जय भीम, जय महाराष्ट्र. आजच्या या गणेशोत्सव नवी मुंबई पोलीस यांच्या माध्यमातून जो कार्यक्रम चाललेला आहे, खरोखर आज आमचे या ठिकाणी नावाशिवा पोलीस या ठिकाणी आमची मीटिंग झाली. त्या मीटिंगमध्ये भागवंत सरांनी सुंदर मार्गदर्शन केलं. आम्ही गेली 35 वर्ष JNPT टाउनशिप गणेशोत्सव मंडळ साजरा करत असतो 35 वर्षामध्ये. परंतु मगाशी आता साहेबांनी सांगितलं गुलाल उधलायचं नाही आणि आम्ही उधलत नाही, कारण आम्ही सर्व कर्मचारी हे शासकीय असल्यामुळे आम्ही कोणताही प्रकार आमच्याकडे होत नाही. परंतु मी गणेश उत्सव मंडळाला एक विनंती करेन, कारण मी मेडिकल फील्डमध्ये काम करत असताना, वर्क करत असताना मी एक विनंती करेन की डीजेचा हा वापर होऊच नाही. डीजेचा हा वापर होऊच नाही, कारण ब्रेन हॅमरेज झाला जातोय. मागच्या वर्षी आमच्याकडे एक असाच प्रकार झाला आणि एक आजोबा त्या वाजत असताना त्याला ब्रेन हॅमरेज झाला आणि तो जागीच मृत्यू झाला. तर अशा काही आपण विघ्नार्थाला आपण हाणतो तर कुठलीही विघ्न येता कामा नये. तर माझी ही विनंती आहे. माझं नाव नरेश अनंत कोली, गणपती गणेश उत्सव मंडळ JNPT उपाध्यक्ष. आणि आमच्याकडे पोलीस आयुक्त, उपपोलीस आयुक्त नेवल सर आता चाललेले आहेत, भागवंत सर आता चाललेले. आम्ही कधीही पोलिसांना त्रास देत नाही आणि आमच्याकडे पोलीस येत पण नाही, कारण आमचं एवढं प्रोटोकॉल असतं. तर मी एवढंच बोलून जय भीम, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर.
त्यांची सूचना डीजेचा वापर होऊ नये. यानंतरचं मंडळ नाव सांगा आणि सूचना, म्हणजे जास्तीत जास्त सूचना आपल्याला ऐकायला मिळतील. नमस्कार. व्यासपीठावरतील उपस्थित सर्व आपले प्रमुख मान्यवर, सर्व गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी, अध्यक्ष, पत्रकार बंधू, मी जयंत पगडे, एकविरा युवक मित्र मंडळ चक्का पनवेल, 3 सूचना इथे मांडतोय. एक म्हणजे सर्वप्रथम पोलीस खात्याचं मी या ठिकाणी मनापासून सर्व गणेशोत्सव मंडळाच्या वतीने आभार मानतो. ही गणेशोत्सवापूर्वी 5 ते 6 दिवस अगोदर गणेशोत्सव मंडळे जी आहेत त्याच्यामध्ये आणि पोलीस खात्यामध्ये जी दरी आहे ती दरी जरी कुठेतरी दूर व्हावी, सुसंवाद घडावा आणि येणारा गणेशोत्सव महाराष्ट्राचा वैभव आहे तो अतिशय आनंदाने, शांततेने आणि निर्विघ्नपणे साजरा व्हावा अशा पाहिजे संकल्पना हेतून निश्चितपणे पोलीस खात्याचा मनापासून आभार. 3 सूचना मांडतोय. एक सूचना अशी आहे की ध्वनिक्षेपक परवाना जो असतो, ध्वनिक्षेपक परवाना आम्ही आता पनवेल महानगरपालिकेच्या वेबसाईटवरती सर्व मंडळांनी ऑनलाईन मंडप परवानगीसाठी परवानगी अर्ज टाकलेला आहे. ध्वनिक्षेपक परवाना जो आहे तो आपले ACP साहेबांकडे असतो, राजपूत साहेबांकडे. माझी विनंती या मीटिंगमधनं, या माध्यमातून, की तो जो ध्वनिक्षेपक परवाना आहे तो जरा आम्हाला लवकरात लवकर जर दिला, तर कधी कधी काय होतं की परीक्षक मंडळी येतात पण आमच्याकडे ध्वनिक्षेपक परवाना आमच्या हातात येत नाही. मग आम्ही काय करतो, जी कागदपत्र सबमिट केली दाखवतो तो ध्वनिक्षेपक परवाना लवकरात लवकर द्यावा अशी एक विनंती आहे. दुसरा सूचना अशी आहे की जी चलचित्र असतात, देखावा, तो देखावा पाहायला अनेक कुटुंब आपल्या आई वडिलांसह, मुलांसह त्या ठिकाणी येत असतात. कधी कधी ते 10, 10:30, 11 वाजेपर्यंत आम्हाला तो देखावा दाखवा लागतो मंडळांना. आणि मग त्यावेळी आपली मर्यादा जी आहे साऊंडची ती 10 वाजेपर्यंत आहे. माझी पोलीस खात्याला विनंती की अशा एखाद्या ठिकाणी जर आपल्या कुठे तक्रार प्राप्त झाली तर तिथले मंडळाचे पदाधिकाऱ्यांचे नंबर आपल्याकडे आहे. आपण जर सूचना केली की आमच्याकडे तक्रार आली, तुम्ही आवाज कमी करा किंवा तो आवाज बंद करा, अशा प्रकारे सूचना केल्या तर त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा गुन्हा त्या ठिकाणी मंडळावरती दाखल होणार नाही. आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा जो आहे या ठिकाणी मी खरोखर पोलीस खात्याचा आभार मानेन की 1.5 दिवस, 5 दिवस आणि 10 दिवस असे 3 गणेशोत्सव या ठिकाणी साजरे होत असतात. पनवेल महानगरपालिकेच्या आयुक्तांच्या मार्फत गेल्या 8-10 दिवसापूर्वी या ठिकाणी मीटिंग झाली. आज या माध्यमातून आयुक्त सभा आहेत. पोलीस खात्याचे कर्मचारी जे असतात, अधिकारी असतात, मग BS असतील, FI असतील, 1.5 दिवसाचा गणपती असो, 5 दिवसाचा असो किंवा 10 दिवसाचा असो, दुपारी 12 वाजल्यापासून तर रात्री शेवटचा गणपती विसर्जन होईपर्यंत ते पोलीस खात्याचे मग महिला अधिकारी असतील ते त्या ठिकाणी हजर असतात. या मीटिंगच्या माध्यमातून माझी विनंती आयुक्त साहेबांना की जसं आपण महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना की तिथलं वैद्यकीय पथक असतं त्यांना जसं आपण नाश्ता आणि अल्पोपहार देतो, तसाच पनवेल महानगरपालिकेच्या वतीने तेथे ड्युटीवर असणाऱ्या पोलीस खात्याचे जे अधिकारी असतील त्यांना देखील अल्पोपहार आणि चहाची व्यवस्था आपण करावी. कारण हे विसर्जन जे आहे ते विसर्जन अतिशय शांततेने, निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी ते पोलीस दलाचे कर्मचारी अतिशय चांगल्या पद्धतीने आपली ड्युटी बजावत असतात. शेवटचा गणपती जेव्हा विसर्जन होतो त्याने 12, 12:30, कधी कधी 1 पण वाजतात, पण ते आपली ड्युटी जी आहे ही प्रामाणिकपणे या ठिकाणी राबवित असतात. आयुक्त साहेबांना विनंती की आपण याबाबत योग्य ती दक्षता घ्यावी. बाकी मंडळ, पनवेलमधली जी मंडळ आहेत त्याच्यामध्ये काही लोकांना 25 वर्ष झाली, 30 वर्ष झाली, 35 वर्ष झाली, पण अतिशय पनवेलचं वैभव आहे की अतिशय आनंदाने, शांततेने आणि निर्विघ्नपणे हा उत्सव अतिशय लोकांच्या सक्रिय सहभागामध्ये आणि अनेक सामाजिक उपक्रम हे मंडळ राबवत असतात. या माध्यमातून पनवेलचा गणेशोत्सव एक आदर्श गणेशोत्सव म्हणून या ठिकाणी साजरा होईल अशी ग्वाही सर्व मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी आपणास देतो. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर आपल्या सूचना थोडक्यात आल्या तर कदाचित अजून सूचना आपल्याला ऐकायला मिळतील. यानंतरचे कोणी? संपल्या सूचना, संपल्या का? हॅलो, आता साहेब बोलले का रात्री शेवटचा गणपती 1 वाजेपर्यंत विसर्जन होतो. मी पोलीस पाटील संतोष गायकर, भिंगारवाडी. जर 9च्या आतच विसर्जन झालं तर कृपा होईल. जास्ती रात्र करून कशाला नुकसान करून घेतात? तर सर ते तुमच्या मंडळांवर डिपेंड असतं. तुम्ही जेवढा लवकर विसर्जनाची तयारी करणार तेवढा लवकर विसर्जन होतील गणपती. अजून काही सूचना आपल्याकडनं? प्रत्येक मंडळांनी ह्याची काळजी घ्या की आपण विसर्जनासाठी गणपती लवकर काढलात तर त्याचं विसर्जन लवकर. मला असं वाटतं
शेवटची सूचना. सर्वांना नमस्कार. माझं नाव दीपक तुकाराम पाटील, पोलीस पाटील रेडगर. आमचं एक गाव एक गणपती गेली आता ह्या वर्षी 50 वर्ष चालू होत आहे, सुवर्ण महोत्सव आहे. तरी माझं सूचना काही नाही, फक्त एकच का सर्वांना निमंत्रण करतोय का आमच्या दर्शनाला एक दिवस भेट द्यावी मंडळाला. बरं, आपलं आमंत्रण मिळालं. सूचना असतील तर आपण कार्यक्रम पुढे घ्यायचा का? आहेत का काही सूचना? हॅलो, नमस्कार. माझं नाव सुधीर काटमोरे, श्री गणेश मित्र मंडळ सेक्टर 34 उपाध्यक्ष. माझी एक सर्वांना सूचना आहे की पोलीस मंडळाने सर्व मंडळांना महिलाविषयी सुरक्षितता याविषयी बॅनर देऊन सुरक्षिततेचे नियम सर्वांना सांगावे. एक थोडीशी शोकांतिका की आज बरीचशी मंडळं आपल्यामध्ये उपस्थित आहेत, पण महिलांची संख्या कमी आहे. ज्या महिला इथे उपस्थित त्यांच्यासाठी एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत. आवर्जून तर त्या या ठिकाणी आल्या. मला असं वाटतं सूचना संपलेल्या असतील. आहेत. नमस्कार, माझं नाव विजय पाटील, खारघरचा राजा, संस्थापक अध्यक्ष. आम्ही जवळ 24 वर्ष आहे. पण एक खंत आहे, आज जो विघ्नार्थ आहे आपण एकदम मनापासून त्याला आणतो, पण बहुतेक मंडळामध्ये आज दारू जुगार चालतो, त्याच्यावर कुठला करून बंदी असावी. आज काकाने सांगितलं हे जर प्रत्येकाने घेतलं तर खरोखर विघ्नार्थाला आपण कुठे घेऊ शकतो, आणि जे ठिकाणी चालू केलं ते भरपूर चांगलं काय होऊ शकतं. फक्त विघ्नार्थासाठी जे चाललंय विघ्नाच्या नावावरती जुगार चालतंय, 100% जुगार चाललं जातं, दारू पिली जाते त्या मंडळामध्ये, ते बंद झालं पाहिजे. तो कायमस्वरूपी तो मंडळ बंद झाला पाहिजे. ही एक तुम्ही पोलिसांना विनंती माझी. धन्यवाद सर. सूचना जर संपल्या असतील तर आपण कार्यक्रम पुढे घेऊया. चला, काही हरकत नाही. ज्या गोष्टीसाठी तुम्ही आज इथे आवर्जून आलेला आहात, नवी मुंबई पोलीस आयुक्तालय परिमंडळ 2 पनवेल आयोजित विघ्नहर्ता पुरस्कार वितरण सोहळा 2023. आता मला असं वाटतं की पारितोषिक वितरणाचा सोहळा घ्यायला काही हरकत नाहीये. तर येस, उत्कृष्ट गणेश मूर्ती, उत्कृष्ट गणेश मूर्ती आणि पहिलं पारितोषिक. पहिलं म्हणजे पहिल्यांदा मी 2 नंबरचं पारितोषिक सांगते आणि त्यानंतर पहिल्या नंबरचं असेल. तर खांदेश्वर पोलीस स्टेशन हद्दीमधील द्वितीय पारितोषिक जात आहे उत्कृष्ट गणेश मूर्तीसाठी ओंकार मित्रमंडळ रायगडचा राजा. ओंकार मित्रमंडळ मंडळाचे कोणी पदाधिकारी पटकन यायचंय. आपलं नाव ऐकल्यानंतर आपण पटकन यायचं आहे. मी आजच्या आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री मोहिते सर यांना विनंती करते की त्यांच्या शुभ हस्ते या मंडळाला गौरवण्यात यावं, त्यांना पारितोषिक देण्यात यावं. उत्कृष्ट गणेश मूर्तीसाठी द्वितीय क्रमांक ओंकार. यानंतर प्रथम पारितोषिक उत्कृष्ट गणेश मूर्ती प्रथम पारितोषिक जात आहे कळंबोली आणि मंडळ आहे एकता सामाजिक सेवा संस्था रोडपालीचा राजा. एकता, पटकन आपल्या मंडळाचे पदाधिकारी अध्यक्ष यांनी पटकन यायचं आहे. एकता सामाजिक सेवा संस्था रोडपालीचा राजा. मला असं वाटतं माननीय चितळे सर यांनाही विनंती करते की आपणही पुढे यावं. आजच्या मान्यवरांच्या हस्ते या संपूर्ण मंडळाचा सत्कार होत आहे. प्रथम क्रमांक गेलेला आहे कळंबोली पोलीस स्टेशन हद्दीतील रोडपालीचा राजा एकता सामाजिक सेवा संघ. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. मोरया मंगलमूर्ती. यानंतर द्वितीय पारितोषिक जात आहे आणि कशासाठी ते ऐका. उत्कृष्ट पद्धतीने राबवलेले सामाजिक उपक्रम आणि द्वितीय पारितोषिक जात आहे खारघर नगर रहिवासी सेवा संघ सेक्टर 11 खारघर. सेक्टर 11 खारघर नगर रहिवासी सेवा संघ यांनी उत्कृष्ट
मी आजचे आपले मान्यवर माननीय श्री चितळे सर यांना विनंती करते की त्यांच्या शुभ हस्ते या मंडळाला हा सत्कार आपण सुपूर्द करावा. खारघर नगर रहिवासी सेवा संघ सेक्टर 11 द्वितीय क्रमांक जातो आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आपल्यामधलं मंडळ ज्यांचा सत्कार होत आहे, सन्मान होत आहे आणि उत्कृष्ट पद्धतीने राबवलेले सामाजिक उपक्रम यात फास्ट होते का? हे मंडळ अगदी वेळ काढून आलेलं आहे कोपऱ्यातलं. ओके, नाश्ता, मला नाश्ता खायला घाला तुम्ही, आज वेळ आहे तर तुम्हाला. बरं, उत्कृष्ट पद्धतीने राबवलेले सामाजिक उपक्रम यात प्रथम क्रमांक आहे हरिओम सामाजिक मित्र मंडळ पनवेलचा राजा. हो, क्या बात है. या आता तुम्ही नाचत आलं पाहिजेत. मला नाश्ता नको, आता जेवण हवंय. क्या बात है. उत्साह असाच दिसला पाहिजे. थोडंसं पळत यायचंय. आता नाश्त्यावर चालणार नाही. पूर्ण तयारीनिशी आलं होतं हे मंडळ. क्या बात है. बरं, आता मला बोलू द्या. एक विशेष मला बोलावंसं वाटतं या मंडळाबद्दल. या मंडळात सगळे युथ आहेत, सगळे तरुण आहेत, पण त्यांनी राबवलेले उपक्रम अगदी अगदी वर्णन करण्यासारखे आहेत. म्हणून मला असं वाटतं आज ते स्टेजवरती आलेले आहेत. एकदा जोरदार या मंडळासाठी टाळ्या झाल्या पाहिजे. त्यांचा उत्साह बघा. पूर्ण तयारीनिशी आलेत आणि मला फक्त नाश्ता देणार आहेत. नाही, मला विचारावं थोडं वेळ. यानंतर शिस्तबद्ध गणेश विसर्जन मिरवणूक आणि द्वितीय क्रमांक जातो आहे अभिनव युवक मित्रमंडळ पायोनियर पनवेल. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. द्वितीय क्रमांक आहे शिस्तबद्ध गणेश विसर्जन मिरवणूक. मी डॉक्टर नेहुल सर यांना विनंती करते की त्यांच्या हस्ते या पारितोषिकाचे वितरण व्हावे. द्वितीय क्रमांक गेलेला आहे अभिनव युवक मित्रमंडळ पायोनियर पनवेल. शिस्तबद्ध गणेश विसर्जन मिरवणूक आणि यामध्ये प्रथम क्रमांक जात आहे. पहिल्या नंबरचं बक्षीस जात आहे जय दुर्गा क्रीडा आणि ग्रामविकास तरुण मंडळ रोहिंजण. जय दुर्गा क्रीडा आणि ग्रामविकास तरुण मंडळ रोहिंजण. शिस्तबद्ध पद्धतीने गणपती विसर्जनाची मिरवणूक काढणं आणि शिस्तबद्ध पद्धतीने गणपती विसर्जन करणं यासाठी 2 पारितोषिकं ठेवण्यात आली होती. द्वितीय क्रमांक आणि प्रथम क्रमांक. द्वितीय क्रमांक गेलेले आहे अभिनव युवक मित्रमंडळ पायोनियर आणि प्रथम क्रमांक जातो आहे जय दुर्गा क्रीडा आणि ग्रामविकास तरुण मंडळ रोहिंजण. यानंतर मी आपल्यामध्ये उपस्थित राजपूत सर, ACP राजपूत सरांना विनंती करते की त्यांनी या मंडळाचा सत्कार करावा.
आजच्या आपले अध्यक्ष माननीय श्री मोहिते सर, माननीय श्री चितळे सर, डॉक्टर श्री नेहुल सर आणि राजपूत सर यांच्या शुभ उपस्थितीमध्ये हा सोहळा संपन्न होत आहे. आणि यानंतर उत्कृष्ट देखावा आणि द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक जात आहे कळंबोली पोलीस ठाण्यामधील राजे शिवाजीनगर रहिवासी सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ कळंबोली. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक जात आहे राजे शिवाजीनगर रहिवासी सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ कळंबोली. आणि गेल्या अनेक वर्षापासून या मंडळाला कोणत्या ना कोणत्या बाबतीत, कोणत्या ना कोणत्या उपक्रमामध्ये सन्मानित करण्यात येते. मगाशीच त्यांच्या अध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे अगदी सरकार दरबारी त्यांच्या मंडळाची नोंद घेण्यात आलेली आहे आणि दरवर्षी कोणत्या ना कोणत्या उपक्रमासाठी या मंडळाला सन्मानित करण्यात येते. राजे शिवाजीनगर रहिवासी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ कळंबोली. यानंतर उत्कृष्ट देखावा आणि यासाठी प्रथम क्रमांकाचे बक्षीस जात आहे भीमा कॉम्प्लेक्स सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ कळंबोली. उत्कृष्ट देखाव्याचे प्रथम पारितोषिक आणि द्वितीय पारितोषिक कळंबोलीसाठी गेलेलं आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. प्रथम क्रमांक घेतलेला आहे भीमा कॉम्प्लेक्स सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ कळंबोली. आपल्यामध्ये उपस्थित आहेत माननीय श्री प्रशांत मोहिते पोलीस उपायुक्त परिमंडळ 2, माननीय श्री मंगेश चितळे आयुक्त महानगरपालिका पनवेल, माननीय श्री अशोक राजपूत एसीपी पनवेल, माननीय श्री डॉक्टर नेहुल एसीपी पोर्ट विभाग. यानंतर उत्कृष्ट गणेश मंडळ आणि द्वितीय क्रमांक जातो आहे. द्वितीय क्रमांक खारघरचा राजा सेक्टर 12 खारघर. उत्कृष्ट गणेश मंडळ द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक जात आहे खारघरचा राजा सेक्टर 12 खारघर. सर्वच गोष्टींमध्ये उत्कृष्ट असे हे मंडळ द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक घेत आहे. आजच्या आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री प्रशांत मोहिते पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 पनवेल विभाग यांच्या शुभ हस्ते या मंडळाला गौरवण्यात येत आहे. उत्कृष्ट गणेश मंडळ आणि पारितोषिक क्रमांक 2 या मंडळाचे सर्व पदाधिकारी आणि अध्यक्ष मंचावरती उपस्थित आहेत. आणि यानंतर सगळ्यांचं लक्ष वेधणारं पारितोषिक म्हणजेच प्रथम क्रमांक उत्कृष्ट गणेश मंडळाचा प्रथम क्रमांक घेऊन जात आहे श्री गणेश मित्र मंडळ कामोठे. श्री गणेश मित्र मंडळ कामोठे पदाधिकाऱ्यांनी थोडं पळत यायचंय कारण प्रथम क्रमांक घेतलेले आपण. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. उत्कृष्ट गणेश उत्सव मंडळाचे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक घेतलेले आहे कामोठे श्री गणेश मित्र मंडळ. गणेश मित्र मंडळ कामोठे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झालेले आहे यांना. आपल्या मंडळाच्या वेळी एवढा मोठा आवाज आणि आता का नाही आवाज. क्या बात है. थँक्यू व्हेरी मच. यानंतर काही खास सन्मान, यानंतर काही खास शाबासकी. हे मंडळ आज इथेपर्यंत आले त्यांना पहिला दुसरा नंबर मिळालेला आहे किंवा त्यांना काही निकषांवरती इथपर्यंत आणलेला आहे. असे आपले परीक्षक मंडळ इथे उपस्थित आहे. त्या परीक्षक मंडळांपैकी मी पहिल्यांदा नामांकन घेत आहे ऍडव्होकेट सुरेश बोंद्रे खांदा कॉलनी यांचा सुद्धा सन्मान आजच्या आपल्या अध्यक्षांच्या हस्ते होत आहे. ऍडव्होकेट श्री सुरेश बोंद्रे
खांदा कॉलनी. यानंतरचे नामांकन असणार आहे. परीक्षक मंडळाचा सत्कार होणं गरजेचं आहे, क्रमप्राप्त आहे, कारण त्यांनी खूप मेहनतीने निकषांमध्ये तोलून मोलून या सर्व गणेश उत्सव मंडळांसाठी पहिला, दुसरा किंवा काहीही नंबर दिलेला आहे, त्यासाठी कष्ट घेतलेले आहेत. यानंतरचे नामांकन श्री दत्तात्रय सुळेभावीकर, सिव्हिल इंजिनियर श्री दत्तात्रय सुळेभावीकर. मी नेहुल सरांना विनंती करते, डॉक्टर नेहुल सरांना विनंती करते की त्यांच्या शुभ हस्ते आपल्या या सन्मान मूर्ती यांचा सन्मान व्हावा. यानंतरचे नामांकन आहे, सन्मान मूर्ती आहे श्रीमती कविता ठाकूर, कर्नाळ स्पोर्ट्स अकॅडमी कलाक्षेत्र उपकला विभाग प्रमुख. श्रीमती कविता ठाकूर. श्रीमती कविता ठाकूर आणि त्यांच्यासोबत श्रीमती श्यामला आंग्रे, उपाध्यक्ष ज्येष्ठ नागरी संघ, याही या परीक्षक मंडळाचा भाग होत्या, पण आज त्यांची प्रकृती ठीक नसल्या कारणामुळे त्या इथेपर्यंत येऊ शकल्या नाही. यानंतरचं नामांकन आहे ॲडव्होकेट श्रीमती संतोषी चव्हाण. ॲडव्होकेट चव्हाण मॅडम या सुद्धा या परीक्षक मंडळाचा एक भाग होत्या आणि आज आपल्या मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सन्मान होत आहे. मी माननीय राजपूत सरांना विनंती करते की त्यांनी चव्हाण मॅडमचं धन्यवाद सर. मी सर्व मान्यवरांना पुन्हा एकदा आसनस्थ होण्याची विनंती करते. धन्यवाद. बरं, आपल्यामध्ये उपस्थित सर्व मंडळ, मला असं वाटतं 2 मिनिटं आपल्याकडे असणार आहेत. 2 मिनिटासाठी मगाशी अर्धवट राहिलेले 4 शब्द, माझ्याकडचे 4 शब्द पूर्ण करावेत का? नक्की सर. मगाशी आपल्याकडे गणपती येतात, गणेश उत्सव आपण साजरा करतो आणि ते गणेश उत्सव आपण कसे साजरा करतो, आज त्याचं चित्र काय आहे ते मी शब्दांमध्ये मांडते. जर गणपती आपल्याशी बोलला तर मी लंबोदर, हल्ली गल्ली गल्ली सार्वजनिक मंडळात दिसतो, 10 दिवस बसतो, 11व्या दिवशी किनाऱ्यावरती असतो, 12व्या दिवशी जनसामान्यात कुठेच नसतो. मी गणराज, काही बोलायचं आहे वेळ काढून तुमच्याशी आज. मोठ्या दिमाखात वाजत गाजत माझी स्थापना करता, हार तुरे दिवे मोती माळा फुले अगदी सगळं माझ्या आरासमध्ये भरता. मी गणराज. मी वक्रतुंड, सकाळ संध्याकाळ माझ्या आरतीचा जयघोष चराचरात भरतो, ज्याला जसं जमेल तो तशी माझी आराधना करतो. हात जोडल्यावर प्रत्येक जण मनापासून काहीतरी मागतो. मी हेरंब, 25-30 वर्षांपूर्वी कुटुंबांची कुटुंब गणपती सहल रात्रीची चालायची. गणपतीची सहल रात्रीची चालायची. चिंचपोकळीचा चिंतामणी, लालबागचा राजा, गिरगावचा राजा, असं चालत चालत लोक फोनवर नाही पण आपसात बोलायची. मी एकदंत. त्या गर्दीत कोणी काका, कोणी नाना, कोणी आत्या, कोणी बंड्या, तर असायचा कोणी आप्पा. हल्ली गर्दी सोडा, पण सेल्फीमध्ये पण फक्त तो असतो आणि त्याच्याबरोबर त्याचा बाप्पा. मी गौरी सूत. पूर्वीपेक्षा हल्ली माझी मूर्ती मोठी झाली आहे. मला असं वाटतं इथून आपण ती कविता कंटिन्यू करतोय. पूर्वीपेक्षा हल्ली माझी मूर्ती मोठी झाली आहे. कोणास ठाऊक का, कशाला आणि कुणी केली आहे. विसर्जनाच्या वेळी माझी वाताहत होते. चक्क गणपती बोलतोय तुमच्याशी. विसर्जनाच्या वेळी माझी वाताहत होते. हा पार्ट इथे, दुसरा कुठे, शोधून शोधून माझी दमछाक होते. पटत असेल तर टाळी झाली तरी बरं वाटेल मला. मी मंगलमूर्ती. मोठ्या मूर्तीची काय आली शाण, तुम्ही मनात बसवा मला, तोच माझा मान. मी महागणपती. माझी जागरण हल्ली फार कसून होतात. मी आले, त्या सरांनी एक मुद्दा मांडला होता रात्रीच्या जागरणाचा, त्या मुद्द्यावर आली आहे. माझी जागरण आज फार कसून होतात. जे माझे भक्त नाही,
असे सुद्धा जागरणाला येतात. जागरण म्हणून बसते बैठक, जागरण म्हणून बसते बैठक, मी रात्रभर त्यांच्याकडे बघत असतो एकटक. बैठक बसते कशाची मला सांगायची गरज नाही, पण फक्त गणपती बघत असतो त्यांना. मी विघ्नहर्ता, गरज नाही मला मोठ्या मूर्तीची, ढोल ताशांची, हलगी डीजे आणि भडक गाण्याची. लाल मातीचं छोटंसं झुपकेदार रुपडं मला हवं, अगदी एका हातात कुणीही मला कुठेही घेऊन जावं. म्हणजे छोटी मूर्ती हवी गणपतीला, मोठ्याच मूर्तीची त्याचे लाड नाही. मी बल्लाळेश्वर, लखलख रोषणाई माझ्या काय कामाची, अहो फुकट जाते तुमची मिळकत तुमच्या घामाची. माझ्या मिरवणुकीतही कीर्तन टाळ मृदुंग लेझिम यांचा ताल असावा. माझ्या मिरवणुकीतही कीर्तन टाळ मृदुंग लेझिम यांचा ताल असावा. अरे चिकनी चमेली लाव ना, असला काही प्रकार त्यात नसावा. मी सुख करता, अरे भक्ता पुढच्या वर्षी मी येईनच, परत तुझा होईनच, उगा पाहू नको माझी वाट. अरे भक्ता पुढच्याही वर्षी मी येईनच, तुझा होईनच, उगा पाहू नको माझी वाट. एक अट, पण एकच अट, माझ्या आगमनाच्या आधी हवं मला मोदकाचं ताट. माझ्या आगमनाच्या आधी हवं मला मोदकाचं ताट. धन्यवाद. मी कार्यक्रम पुढे नेते. यानंतर आपण आज या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलात काही मान्यवरांची मनोगत आहेत, त्यांचे विचार आपल्याला ऐकायचे आहेत. त्यात सर्वात प्रथम माननीय श्री मंगेश चितळे सर, आयुक्त नवी मुंबई महानगरपालिका, यांना मी विनंती करेन की त्यांनी आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करावे. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. नमस्कार. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपले उपायुक्त मोहिते साहेब, राजपूत साहेब आणि नेऊल साहेब, या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आमचे माजी सहकारी जयंतजी पगडे साहेब, सर्व पत्रकार बंधू, सर्व सहकारी आणि सर्व नागरिक हो. गणेशोत्सव सुरू झाला तो स्पेसिफिकली स्वर्गीय लोकमान्य टिळक साहेबांनी यामध्ये केला होता, ज्याच्यामध्ये मुख्य उद्दिष्ट हे होतं की सर्वांनी समाजामध्ये एकत्र यावं, एकजुटता दाखवावी आणि याच्या माध्यमातून चांगल्या रूढी परंपरा या ठिकाणी समाजामध्ये रुजवाव्यात. या अनुषंगाने झालेल्या हा जो आपला उत्सव सुरू झाला, या उत्सवाचा आता वेगवेगळ्या स्वरूपामध्ये आपण स्थित्यंतरातून जात आहोत. मोहिते साहेब या ठिकाणी नवीनच आहे, मात्र मी पनवेलकरांना फार जुनाच आहे, 10 वर्षापूर्वीचाच आहे. मोहिते साहेबांना मी अश्युअर करू इच्छितो खरं म्हणजे की पनवेलकर अत्यंत नागरिक जे आहेत सर, ते अत्यंत सुजाण आणि सरदोय आहेत. खरे म्हणजे अत्यंत सुजाणतेने, अत्यंत नियमानुकूलतेने या पद्धतीने ही लोक वर्तन करतात आणि हा सर्व आपला जो कार्यक्रम आहे, उत्सव आहे, त्याचं कार्यान्वयन अतिशय मनापासून केलं जातं. महापालिकेच्या अनुषंगाने आपण गेल्या 15 दिवसापूर्वी या ठिकाणी भेटलो होतो. त्या अनुषंगाने ज्या ज्या गोष्टी महानगरपालिकेने कमिट केलेल्या आहेत त्या सर्व गोष्टींच्या आम्ही उपाययोजना केलेल्या आहे. विघ्नहर्ता म्हणजे विघ्नाचा हर्ता. विघ्न दूर कसे होतील आपली, तर विघ्न प्रथमतः स्वयंशिस्तीने होतील. आता अनेक आपल्याकडच्या मान्यवरांनी त्यामध्ये मनोगत हे केलं. त्या अनुषंगाने जर का आपण सुसंगती घडू, हा जो आपला विचार आहे, सुसंगती म्हणजे जुगार किंवा ह्या पासून आपण जर का अलिप्तर राहिलो तर ह्या प्रथेला आपण बळी पडणार नाही. त्या दृष्टीने आपण जर का स्वयंशिस्त घालून घेतले की आम्ही आमच्या मंडळामध्ये कुठल्या प्रकारचा जुगार खेळणार नाही, कुठल्या प्रकारच्या अशा स्वरूपाची विकृत त्या ठिकाणी करणार नाहीत, तर ऑटोमॅटिकली आपली विघ्न परस्पर आपली हरली जातील. त्यामध्ये तर स्वयंशिस्तीच्या अनुषंगाने आपण बघूया. या व्यतिरिक्त महानगरपालिकेच्या वतीने कुठल्याही स्वरूपाची आपल्याकडे जेव्हा अरिष्ट त्या ठिकाणी आलेले असतात, म्हणजे कोणकोणती त्याच्यामध्ये आपल्यावरती विघ्न येऊ शकतात, तर ती स्पेसिफिकली आपण ज्यावेळेस आपण विसर्जनाचे दिवस असतात, ते विसर्जना दिवशी गर्दीमध्ये मुलं हरवण्याचं प्रमाण वाढू शकतं किंवा काही होत असतं, तर त्यावेळेस उपाययोजना काय करणं अपेक्षित आहे. पाऊस जर का जास्त प्रमाणामध्ये असेल तर आपल्याला लाईफ बोटची व्यवस्था, अधिक आपण स्विमरची व्यवस्था, अशा सगळ्या प्रकारच्या आपण उपाययोजना या ठिकाणी महानगरपालिकेने केलेल्या असतात. या व्यतिरिक्त प्रकाश योजना अत्यंत चांगल्या पद्धतीने आपण केली असते. कुठल्याही प्रकारचा क्राईम या ठिकाणी होऊ नये या अनुषंगाने पोलीस विभागाला सहकार्य करण्यासाठी गतवर्षीप्रमाणेच आम्ही यावेळेस CCTVची आम्ही उपाययोजना करतो आहोत.
आणि मला सांगायला एक आनंद वाटतोय की माननीय आमदार साहेबांनी आता ज्या पद्धतीने आपल्याला फंड्स उपलब्ध करून दिले होते त्या अनुषंगाने 176 कोटींचे सीसीटीव्हीच्या आपण आता चालना देतो आहोत. ते पुढच्या 1 वर्षाच्या कालावधीमध्ये आपण संपूर्ण शहर हे सीसीटीव्ही बद्ध पूर्णपणे करून टाकू आणि संपूर्ण शहरामधला जो आपला गणेशोत्सव असेल तो अत्यंत सेफ दृष्टीने जाईल या वतीने आपण नक्कीपणे त्यामध्ये ग्वाही देऊ इच्छितो. माझी सगळ्यांना विनंती आहे की आपण ह्या आपल्या विघ्नहर्ता पुरस्काराच्या अनुषंगाने फार चांगल्या व्यक्ती या ठिकाणी आलेला. गतवर्षी आपण चांगल्या प्रकारे असं हे केलेलं आहे, चांगल्या रूढी परंपरांचं पालन केलं आणि आदर्श घालून दिलेला आहे. याच पद्धतीने फक्त एक त्याला मी जोड देऊ इच्छितो ती म्हणजे आपण पर्यावरणपूरकतेच्या अनुषंगाने देखील बघूया. मध्यंतरी एक आता मित्रांनी आपल्याला सांगितलं की त्याच्यामध्ये गुलाल उधळू नये. फुलांच्या पाकळ्या ही अत्यंत चांगली आणि स्वागतार्ह गोष्ट आहे. आपण फुलांच्या पाकळ्या उधळूया, त्याच्या माध्यमातून लोकांमध्ये जागृती येते. तर पर्यावरणपूरकच्या अनुषंगाने जर का आपण त्याचा अंगीकार केला गेला तर ते जास्त बरं होऊ शकेल. मागच्या बैठकीत आम्ही चर्चा केल्याप्रमाणे आम्ही आता जे निर्माल्य होतं तर प्रत्येक मंडळाकडून आपण निर्माल्य स्वतंत्रपणे संकलन करतोय. आज आमच्याकडे एजन्सी आली होती, त्यानुसार त्या निर्माल्यापासून आपण धूपकाठी बनवणार आहोत, जेणेकरून देवाला अर्पण केलेली गोष्ट पुन्हा देवालाच पर्यंत त्यामध्ये पोहोचेल. ती देखील आपली व्यवस्था आपण उपलब्ध करून देत आहोत. यावर्षी सर आम्ही पर्यावरणपूरकच्या अनुषंगाने शाडू मातीचा प्रसार करण्यासाठी 12 टन माती स्वतः महानगरपालिकेने खरेदी करून आपल्याला वितरित केली आहे. तर याच्यामध्ये पर्यावरणपूरकतेच्या अनुषंगाने देखील या पुरस्कारामध्ये विचार केला जावा. जे गणेशोत्सव मंडळ त्याच्यामध्ये शाडू मातीच्या गणपतीचा अवलंब करेल त्याला जास्त मार्क्सची सिस्टीम ठेवण्यात यावी अशी मी आपल्याला विनंती करतो. या देखील पुढे म्हणजे पुढच्या वर्षी विघ्नहर्ता पुरस्काराचे आपण जेव्हा स्वागत या ठिकाणी वितरणासाठी या ठिकाणी आपण उपस्थित राहू त्यावेळेस आपल्यातल्या सगळ्यात जास्तीत जास्त मंडळांनी या ठिकाणी आपण पुरस्काराला यावं ही मनोमन इच्छा आहे. धन्यवाद. धन्यवाद सर. आपण दिलेल्या सूचना आणि आपण केलेलं मार्गदर्शन खरंच आमच्यासाठी अनमोल आहे. पण तत्पूर्वी आम्ही ठरवलेलं आहे की कोणालाच नाराज नाही करायचं. आपल्यामध्ये एक मंडळ असं उपस्थित आहे की आवर्जून त्यांनी 2-3 वेळा रिक्वेस्ट केली. खरं तर हे शासकीय कार्यक्रम आहेत, आपल्याला सगळे प्रोटोकॉल पाळावे लागतात. पण तरीही आपल्यामध्ये उपस्थित हरिओम सामाजिक मित्र मंडळ पनवेलचा चिंतामणी ह्याचे अक्षय सातपुते आहेत, त्यांना काही बोलायचं आहे. तर अक्षय सातपुते तुम्हाला विनंती आहे की आपण वेळेचं भान ठेवायचं आणि थोडंसं आवर्त घ्यायचं आहे. नमस्कार सर्वांना. सर्वप्रथम मी धन्यवाद देईल की तुम्ही मला 2 शब्द बोलण्याची संधी दिली. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कायेषु सर्वदा. मी अक्षय अशोक सातपुते, हरिओम सामाजिक मित्र मंडळ पनवेलचा राजा चिंतामणी, एक चिंतामणी सेवक. व्यासपीठावरील उपस्थित सर्व अधिकारी मान्यवर आणि जमलेले माझे सर्व सहकारी सर्वांचे खूप धन्यवाद. आपण मला 2 शब्द बोलण्याची संधी दिली. हरिओम सामाजिक मित्र मंडळ पनवेलचा राजा चिंतामणीला विघ्नहर्ता पुरस्कार दिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार. सर्वप्रथम मी पनवेल महानगरपालिका आणि खांदेश्वर पोलीस स्टेशन यांचे मनपूर्वक आभार मानतो व तसेच पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त मंगेश चितळे साहेब आपले सुद्धा मी मनपूर्वक आभार मानतो व आमचे नवी मुंबई पोलीस कमिशनर मिलिंद भारंबे साहेब तसेच DCP प्रशांत मोहिते साहेब आणि ACP अशोक राजपूत साहेब यांचे सुद्धा मनपूर्वक मी आभार मानतो व तसेच खांदेश्वर वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत लांडगे साहेब आणि पनवेल शहर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक नितीन ठाकरे साहेब यांचेही मनपूर्वक आभार मानतो. तसेच अनिल पाटील साहेब व वर्षा गलंडे साहेब यांचं सुद्धा वर्षा गलंडे मॅडम यांचे सुद्धा मी मनपूर्वक आभार मानतो. साहेब तुमच्या सर्वांचे सहकार्य या पाठिंबा असल्यामुळे हा गणेशोत्सव भव्य दिव्य पद्धतीने पार पडतो व तसेच खांदेश्वर पोलीस स्टेशनचे कैलास म्हात्रे साहेब व त्यांचे सहकारी यांचे पण मी मनपूर्वक आभार मानतो. दरवर्षी आम्हाला चांगलं सहकार्य केलं आहे. गेल्या 13 वर्षापासून आम्ही हा गणेशोत्सव साजरा करतो. जसे गेल्या 13 वर्षापासून आम्ही शिस्त पद्धतीत गणेशोत्सव साजरा करत आहोत तसेच येणाऱ्या अनेक वर्षी अशाच पद्धतीने आम्ही हा उत्सव साजरा करू अशी चिंतामणी सेवक व पनवेलच्या राजा चिंतामणी करून तुम्हाला आम्ही ग्वाही देतो. येत्या 7 तारखेला गणेशोत्सवाची सुरुवात होणार आहे.
तरी मंडळाकडून तुम्हाला गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा व मी मंडळाकडून तुम्हाला निमंत्रित करतो की आपण येणाऱ्या 10 दिवसात श्रींच्या दर्शनाला यावे व मंडळाची शोभा वाढावी. इथे उपस्थित सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी आमच्या मंडळाच्या गणपतीसाठी यावे. धन्यवाद साहेब. जय हिंद, जय महाराष्ट्र. बोला पनवेलचा राजा चिंतामणीचा गणपती बाप्पा. धन्यवाद साहेब. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच सातपुते साहेब. खरं तर प्रोटोकॉलनुसार आमच्या या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन आमचे एसीपी राजपूत सर मांडणार होते. तुम्ही अर्ध्याच्या वरती लोकांचे आभार मानले. चला कार्यक्रम पुढे नेते. आजच्या या कार्यक्रमाचे खास वैशिष्ट्य म्हणजे आपल्याला विचार ऐकायला मिळणार आहेत आपल्या DCP सरांचे, म्हणजेच पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 पनवेल विभाग माननीय मोहिते सर. मी त्यांना विनंती करते की आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करावे. पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त चितळे साहेब, ACP राजपूत साहेब, ACP नेहुल साहेब, माझे सर्व सहकारी अधिकारी, अंमलदार, आमच्या विनंतीला आवर्जून मान देऊन विनंतीला इथं उपस्थित राहणारे सर्व गणेश मंडळाचे पदाधिकारी, सदस्य, चितळे साहेबांनी आपल्या मनोगतात सांगितलं की पनवेलकर अतिशय शिस्तबद्ध आहेत. सर्व नियमांचं पालन करून ते गणेशोत्सव साजरा करतात आणि याची प्रचिती मला सुरुवातीच्या 15-20 मिनिटातच आली. म्हणजे आपल्याकडून ज्या सूचना, जे मुद्दे मांडण्यात आले ते सहसा फार कमी ऐकायला मिळतात. बऱ्याच मी अशा मीटिंग अटेंड केलेले आहेत, असे मेळावे पण अटेंड केलेले आहेत. जे उदाहरणार्थ पहिल्या मधुकर सुरते यांनी सांगितलं की गुलालाच्या ऐवजी फुलाची पाकळी वापरावी. सूर्यकांत मस्कर यांनी सांगितलं की आधी त्यांच्या मंडळात काय होत होतं आणि आता सगळ्यांचं वर्तन बदलून आता त्यांना पुरस्कार मिळतात. नरेश अनंत कोळी यांनी सांगितलं की डीजेचा वापर करण्यात येऊ नये. त्यानंतर जयंत पगडे यांनी काही त्यांची विनंती मांडली की ध्वनिक्षेपक परवाना लवकर मिळावा. त्यानंतर पोलिसांच्या वतीनं त्यांनी बाजू मांडली की जे पोलीस 1:30, 5, 10 या दिवशी रात्रभर किंवा शेवटचा गणेश उत्सव संपेपर्यंत बंदोबस्त करतात, त्यांच्या अल्पोपहाराची व्यवस्था आयुक्त साहेबांनी करावी. त्यानंतर एका वक्त्यांनी सांगितलं की मग विसर्जनच 9च्या आतच संपवा. मला वाटतं आपण सांगितलंय. तर एवढ्या चांगल्या सूचना मी कधी ऐकलेल्या नाहीत माझ्या सर्व्हिसमध्ये आणि त्याबद्दल मी आपलं खरोखर मनापासून अभिनंदन करतो. आणि मला याची कल्पना आली की आपण सगळे अतिशय चांगल्या वातावरणात हा गणेशोत्सव साजरा करता आणि यावर्षी सुद्धा करा. असं जरी असलं तरी काही सूचना माझ्या वतीनं मी तुम्हाला देणं अपेक्षित आहे. आपण हे दरवर्षी करता, आपल्याला या सूचना नवीन नाहीत. मला अपेक्षा आहे आपल्याकडे, मला वाटते परिमंडळ 2 मध्ये मी जेव्हा माहिती घेतली तेव्हा जवळपास 383 सार्वजनिक गणेश मंडळ आपल्याकडे आहेत, टोटल 10 पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये. तर सर्व सार्वजनिक गणेश मंडळ नियमाप्रमाणे जे काही परवानग्या घ्याव्या लागतात त्या आपण वेळेत घेत असाल. आपण जेव्हा आपलं मंडळाचा मंडप टाकता तेव्हा काही काळजी घ्या. त्या मंडपाच्या साईजमुळे वाहतुकीला अडथळा होणार नाही याची कृपया दक्षता घ्या. आपल्या मंडप परिसरात आपण CCTV लावता का या 10 दिवसापुरतं? व्हेरी गुड. माझी सर्व सार्वजनिक गणेश मंडळांना विनंती आहे की त्यांनी किमान या 10-11 दिवसापुरतं का होईना मंडपामध्ये CCTVची व्यवस्था करावी. त्यानंतर आता हे सगळे T-शर्ट वगैरे बघून मला अंदाज आला की आपले स्वयंसेवक सुद्धा तुम्ही ठेवता का मंडळाचे? ओके. जर आपल्या गणेश मंडळाला भाविकांची गर्दी होत असेल मूर्ती दर्शनासाठी, आरतीसाठी, मग ऑब्विसली त्यात महिला पण येणार, मुली पण येणार, तर तेव्हा त्यांच्यासोबत काही गैरप्रकार होऊ नये याची काळजी घेण्याची जबाबदारी सुद्धा आपली आहे. आम्ही आमची गस्त ठेवू, आम्ही भेटी देऊ. तुम्ही जेव्हा जेव्हा बोलवाल तेव्हा पोलीस येतीलच, पण इतर वेळी
आपल्या मंडळाच्या ठिकाणी जे कोणी येतं भाविक त्याचं नियमन करण्याची जबाबदारी आपण घ्या, त्यासाठी स्वयंसेवक नेमा. आणि गणेश मंडपाच्या परिसरात जुगार, मद्यपान याबद्दल 2-3 वक्ते बोलले. स्वाभाविक आहे, म्हणजे बाप्पाला आपण घेऊन येतो आणि त्याची भक्ती करतो 10-11 दिवस, असं अपेक्षित आहे सगळं पावित्र्यमय मंगलमय वातावरणात व्हावं, जेणेकरून बाप्पाचे आपल्याला आशीर्वाद मिळतील. निवेदिका मॅडमनी सांगितल्याप्रमाणे बाप्पा सगळं बघत असतो. आपल्याला जरी वाटलं ती मूर्ती आहे आणि लक्षात येणार नाही, तर देवाच्या सगळं लक्षात येतं. त्यामुळे अशा गोष्टी करा, असे उपक्रम करा की देव पण आनंदी होईल आणि जाताना आपल्याला आशीर्वाद देऊन जाईल. सरते शेवटी आपला गणेश उत्सव उत्साहात साजरा करताना दुसऱ्यांना त्रास होऊ नये हे बघा. म्हणजे स्वाभाविक आहे, ध्वनी प्रदूषणाच्या विरोधातले जे नियम आहेत ते आपण पाळणं अपेक्षित आहे. डीजेला बंदी आहे, आम्ही सुद्धा आमच्या वतीनं ती अंमलबजावणी करू. वेळेत जर आपण बंद केलं, आमच्या विनंतीला मान देऊन बंद केलं, तर मग पुढचा गुन्हा आणि वगैरे कारवाई करण्याची आम्हाला गरजच राहत नाही. तर आपल्यामुळे दुसऱ्यांना त्रास होणार नाही एवढं बघा. विसर्जनाच्या वेळी सुद्धा हा फार महत्वाचा मुद्दा आहे. त्यानंतर शासनाने एक GR काढलाय, आपल्या सगळ्याला कल्पना असेल. शासनाने राज्यस्तरावर 5 लाख, 2.5 लाख आणि 1 लाखाचे बक्षीस गणेश मंडळासाठी जाहीर केलेले आहेत. त्यासाठी एक समिती शासनाने नेमलेली आहे, त्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे. मी सर्व सिनियर PIला विनंती करतो की आपण व्हॉट्सअपवर तो GR आहे सगळ्या मंडळांना पोहोचवा. काही लोकांनी त्याच्यात अर्ज केला असेल, मला कल्पना नाही. जास्तीत जास्त लोकांनी सहभाग नोंदवा. 4 जिल्ह्यातून 3 म्हणजे मुंबई उपनगर, ठाणे आणि मला वाटते अजून एक जिल्ह्यातून प्रत्येकी 3 मंडळ निवडण्यात येणार आहेत आणि इतर सर्व जिल्ह्यातून 1 अशी जवळपास 41 मंडळांची निवड करण्यात येणार आहे. पहिल्या 3ला जे मी रोख रक्कम सांगितली ते पारितोषिक देण्यात येणार आहे शासनातर्फे आणि उर्वरित जे निवड झालेली मंडळ आहेत त्यांना प्रत्येकी 25,000 रुपये पारितोषिक शासनातर्फे देण्यात येणार आहे. तर आपल्याला बक्षीस मिळो न मिळो त्या उपक्रमामध्ये सहभाग घ्या. आपला हा जो नवी मुंबई पोलिसांचा विघ्नहर्ता पुरस्कार आणि स्पर्धा आहे ती आपण अशीच चालू ठेवणार आहोत. माझी सर्व जजेसला विनंती आहे, आपण मागच्या वेळी जे निवडीसाठी परिश्रम घेतले त्याबद्दल आपला मी आभारी आहे. यावर्षी सुद्धा आपण त्याच पद्धतीनं करायचं आहे. आपण पुन्हा उत्साहाने त्याच्यामध्ये सहभाग घ्यावा, आपल्याला पारितोषिक मिळावं अशी माझी इच्छा आहे. माझे जे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत त्यांच्यासाठी थोडक्यात सूचना. मी आपला वेळ घेत नाही. एकतर सर्व मंडळांच्या बैठकी आपण घेतल्या असतील, सार्वजनिक मंडळाच्या घेतल्या नसतील तर कंप्लीट करून टाका. सर्व सार्वजनिक मंडळाच्या ठिकाणी भेटी द्या. मग तिथं आपण ज्या सूचना दिल्यात, CCTV गर्दी नियमनासाठी त्यांनी व्यवस्था केली की नाही, नसेल केली तर त्यांना सूचना देऊन करून घेता येतील. त्यानंतर जी महत्वाची विसर्जन स्थळ आहेत, आपले महानगरपालिका, नगरपालिकेचे संबंधित अधिकारी यांच्या समवेत जॉईंट तुम्ही भेटी देणं अपेक्षित आहे. आयुक्त साहेबांनी तर सूचना दिलेल्या आहेत, परंतु तिथं काय काय असणं अपेक्षित आहे, लाइटिंगची व्यवस्था झाली आहे का, आपलं 1.5 दिवसापासून सुरू होतं, लाइटिंगची व्यवस्था, बॅरिकेडिंग, त्यानंतर जीवरक्षकांची सोय आहे का, पोलिसांसाठी थांबण्यासाठी व्यवस्था आहे का, इत्यादी ज्या व्यवस्था आहेत त्या करून घ्या. आणि आयुक्त साहेबांचं आधीच त्यांनी सांगितलेलं सहकार्य आहे आपल्याला. त्यानंतर DJ स्पीकरवाल्यांची एक बैठक घ्या येणाऱ्या काही 2-3 दिवसामध्ये. आणि आपण मी सगळ्यांना ग्वाही देतो, पोलीस विभागातर्फे सतत आपण पेट्रोलिंग नेमूया, गस्त ठरवून द्या त्यांना, कोणकोणत्या मंडळांना 7 तारखेपासून ते भेटी देतील, बीट मार्शल यांना वाटून द्या. रात्रगस्तीच्या लोकांनी सुद्धा सार्वजनिक मंडळांना भेटी देणे अपेक्षित आहे. आणि जी अतिशय गर्दीची ठिकाण आहे तिथं मग आपला बंदोबस्त सुद्धा ठेवावा. तर मला वाटते दरवर्षीप्रमाणे हाही गणेश उत्सव आपण सर्व नियमांचे भान ठेवून अतिशय उत्साहात जल्लोषात साजरा कराल हे आपल्याशी बोलून मला खात्री झाली. ही मी आल्या बैठक ठेवणार होतो, मला आपली ओळख करून घ्यायची होती. आणि सर्व विघ्नहर्ता पुरस्कारांचे जे मानकरी आहेत त्यांचे मी अभिनंदन करतो. आणि पुढच्या वर्षी सुद्धाच अशा गोड कार्यक्रम आपण आयोजित करू.
पोलीस विभागातर्फे सर्वांना येणाऱ्या आगामी गणेश उत्सवासाठी शुभेच्छा देतो आणि मी पण माझ्या गस्ती दरम्यान आपल्या मंडळाला निश्चित भेट देईल. मला पण आवडेल आपल्या बाप्पाचं दर्शन घ्यायला. सरते शेवटी गणपती बाप्पा. थँक्यू. धन्यवाद सर. आपण एवढ्या गोड सूचना दिलात आणि त्या सगळे मार्गदर्शन सूत्र आम्हाला सांगितलेत, त्याप्रमाणे आम्ही नक्कीच त्याचं पालन करू. यानंतर कार्यक्रम मी आवर्त घेत आहे, पण त्यापूर्वी आपल्याला एक सूचना की चहापानची सोय करण्यात आलेली आहे. जेव्हा आपण राष्ट्रगीत झाल्यानंतर सभामंडपातून बाहेर पडाल त्यावेळी आपण त्याचा आस्वाद घ्यावा. यानंतर आपल्या या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन माननीय श्री अशोक राजपूत सर करतील, सहाय्यक पोलीस आयुक्त पनवेल विभाग. सर्वांना नमस्कार. आपल्या कार्यक्रमाचे आजचे अध्यक्ष माननीय प्रशांत मोहिते सर, पोलीस उपायुक्त परिमंडळ 2, तसेच आपले पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त माननीय श्री मंगेशजी चितळे सर, व्यासपीठावर उपस्थित असलेले नेहुल सर. या कार्यक्रमासाठी आज आमचे सर्व सन्माननीय पोलीस आयुक्त साहेब मिलिंद भारंबे सर आणि आमचे पोलीस सह आयुक्त साहेब श्री संजय एनपुरे सर आणि आमचे डीसीपी मोहिते सर यांनी परवानगी दिली हा कार्यक्रम घेण्यासाठी आणि त्यांच्या व्यस्त वेळापत्रकातून इथं हजर राहिले आमचे डीसीपी मोहिते सर, त्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो. तसेच आपले मनपाचे आयुक्त श्री मंगेशजी चितळे सर यांनी सदर हॉल आपल्याला जो नाट्यगृह आहे ते उपलब्ध करून दिला. तसेच स्वतः सुद्धा वेळात वेळ काढून आपल्या व्यस्त शेड्यूलमधून इथं आपला वेळ दिला. पोलीस विभागामार्फत मी माननीय चितळे सरांचे आभार मानतो. तसेच सदर कार्यक्रमासाठी जे सन्माननीय नागरिक, गणेश मंडळाचे पदाधिकारी, महिला बंधू भगिनी सर्व आवर्जून उपस्थित राहिले आणि उत्साहपूर्वक या कार्यक्रमात सहभाग घेतला, त्याबाबत सर्व सन्माननीय पदाधिकाऱ्यांचे व गणेश भक्तांची मी मनपूर्वक आभार मानतो. तसेच जे गणेश मंडळाचे पदाधिकारी आणि गणेश भक्त यांनी काही सूचना मांडल्या त्या सर्वांचे सुद्धा मी आभार मानतो आणि त्यांचे स्वागत करतो. तसेच सदर कार्यक्रम जो पारितोषिक वितरण सोहळा आपण घडवून आणला त्यासाठी जे परीक्षक मंडळ आपण मागच्या वर्षी नेमलेले होते ते परीक्षक मंडळ श्री सुरेश बोंद्रे साहेब, दत्तात्रय सुळे भाविकर साहेब, श्रीमती श्यामल आंग्रे मॅडम, श्रीमती कविता ठाकूर मॅडम आणि श्रीमती संतोष श्री चव्हाण मॅडम यांनी सुद्धा पूर्ण गणेश उत्सव चालू असताना पूर्ण वेळ देऊन आपल्या विभागात मार्फत जे गाडी पुरवली होती त्याच्यात पूर्ण परिमंडळ 2 मध्ये फिरून परीक्षण केले आणि आपला रिझल्ट व्यवस्थित दिला आणि आपला वेळ खर्ची घातला, त्यावर त्यांचे मनपूर्वक पोलीस विभागामार्फत आभार मानतो. तसेच सर्व उपस्थित असलेले सन्माननीय पत्रकार बंधू आणि भगिनी यांचे सुद्धा आभार मानतो की ज्यांनी हा कार्यक्रम कव्हर करण्यासाठी पूर्ण वेळ इथं हजर राहून कार्यक्रम कव्हर केला आणि ज्या माननीय पोलीस उपायुक्त साहेबांनी व सन्माननीय चितळे साहेबांनी ज्या सूचना दिलेल्या आहेत त्याला आपल्या मार्फत प्रसिद्धी मिळेल आणि ते सर्व गणेश उत्सवाच्या भक्त मंडळीपर्यंत त्या सूचना जातील असं मी विनंती सुद्धा आपणास करतो. MSCB तसेच PWDचे जे अधिकारी आले त्यांचे मी आभार मानतो. सर्व नाट्यगृह व्यवस्थापनाचे कर्मचारी साऊंडसाठी ज्यांनी चांगली सुविधा उपलब्ध करून दिली त्यांचे सुद्धा आभार. आमच्या पोलीस विभागातच कार्यरत असलेल्या निवेदिका श्रीमती पाटील मॅडम यांनी उत्कृष्टरित्या निवेदन केलं या कार्यक्रमाचं, त्यांचाही मी आभार मानतो. तसेच या कार्यक्रमासाठी आमचे ACP नेहुल साहेब यांनी पोर्ट विभागातून वेळेत वेळ काढून इथं हजेरी लावली, त्यांचाही आभार मानतो. तसेच उपस्थित असलेले सर्व आमचे सहकारी सर्व वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी सर्व मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसोबत समन्वय साधून त्यांना इथे हजर ठेवले, त्याबाबतही त्यांचा आभार मानतो. आणि माननीय पोलीस उपायुक्त साहेब परिमंडळ 2 यांची परवानगी घेऊन
हा कार्यक्रम आता राष्ट्रगीतानंतर संपेल असे जाहीर करतो. इथे उपस्थित सर्वांना विनंती की आपण आपापल्या जागेवर उठून उभे राहावे. एक 2 मिनिटासाठी 2 मिनिटात आपण राष्ट्रगीत सुरू करीत आहोत. घ्या सर. व्हॉट्सअप चॅनल सुरू झालेला आहे नवी मुंबई पोलीस दलाकडे, त्याला फॉलो करा. हे आधीच सांगणार होतो आम्ही, पण ठीक आहे. आपण राष्ट्रगीताने आजच्या कार्यक्रमाची सांगता करत आहोत. राष्ट्रगीतासाठी सगळेजण उठून उभे राहतील. भारत माता की, भारत माता की, गणपती बाप्पा मंगल मूर्ती. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाने एक व्हॉट्सअप चॅनल ओपन केलेला आहे.